एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। नाशिकमधील बजरंगवाडी येथील गर्भवती महिला जिच्या मृत्यूनंतर ती महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते। या महिलेचा संबंध शहरातील काजीपुरा भागाशी असल्याने तिच्या सासऱ्याकडील व्यक्तींना होम क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यात आली होती। ते सर्व रिपोर्ट्स आता निगेटिव्ह आल्याने परिसरात कुणीही घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनी एसएन न्यूजच्या माध्यमातून केले। तर निर्मला पवार सिन्नर DCHC येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघत आहे। सिन्नरच्या जनतेला मला बजरंगवाडी येथील एका महिलेचा जो मृत्यू झाला त्यानंतर तिचे जे काही कॉन्टॅक्ट आहे ते आपण आपल्या DCHC सेंटर येथे ठेवण्यात आलेले होते आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे आणि सॅम्पल जे आपण थ्रोट स्वॅब म्हणतो त्याचीही संख्या आणि जे काही त्याचं चेकिंग आहे त्याचा लॅबवर येणारा प्रेशर तो वाढतच आहे। त्यामुळे या आपले आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट होते कोरोनाचे कोविड टेस्टिंगचे घशाचे नमुने त्याचे सर्व रिपोर्ट आपल्याला वेळेत मिळालेले आहेत। फक्त या केसच्या संदर्भात आपल्याला रिपोर्ट येण्यास थोडा उशीर लागला, पण नागरिकांनी बिलकुल घाबरून जाऊ नये। हे जे सर्व कॉन्टॅक्ट होते सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आणि त्यामुळे आपण जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर नागरिकांना मला एकच विनंती करावीशी वाटते की घाबरून जाऊ नये। शक्यतो आपण जी काही याआधी जी सांगितली आहे काळजी, आपण घरातच राहावं, जितकं आपल्याला जनसंपर्क टाळता येईल आणि गर्दीची ठिकाणं टाळता येईल या गोष्टी पाळाव्यात। तसंच नेहमीप्रमाणे हँडवॉश आणि मास्क ह्या गोष्टी दोन जर आपण आपल्या दैनंदिन आता ते आपलं रुटीन जर केलं तर नक्कीच आपण कोरोनावर मात करू शकतो। फक्त सगळ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे हीच विनंती।